श्री स्वामी समर्थ. स्वामी विचार. संपत्तीचा योग्य उपयोग. स्वामी समर्थ महाराजांचे संपत्तीविषयी विचार. संपत्ती आली म्हणजे अहंकार नको, कारण अहंकार येतो तिथे कृपा निघून जाते. आपणाकडे संपत्ती, धन, पैसा येतो त्यावेळी आपण अहंकार करायचा नाही. ज्यावेळेस आपण अहंकार करतो, गर्व करतो, त्यावेळी आपणावर असणारी ईश्वराची कृपा निघून जाते. त्यामुळे संपत्ती आली की अहंकार करू नका. नम्र राहा, विनम्र राहा, म्हणजे कृपा बनून राहील. स्वामींची, ईश्वराची कृपा आपल्यावर असायला हवी. ती गेली की आपणाजवळचे सर्व काही संपून जाईल. धन हे साधन आहे, साध्य नव्हे. त्याचा उपयोग कर, गुलाम बनू नको. पैसा, संपत्ती, धन हे साधन आहे, साध्य नव्हे. आपल्याजवळ पैसे आले, धन आले तर त्याचा आपण उपयोग करायला हवा, आणि हा उपयोग चांगल्या कामासाठी करायला हवा. आपण धनाचे, पैशाचे गुलाम बनता कामा नये, कारण धन हे केवळ साधन आहे, साध्य नव्हे. आपणाला जे साध्य करायचं आहे त्यासाठी पैसा आवश्यक आहे, परंतु पैसा हेच साध्य मानू नका. पैशाचा योग्य कामासाठी उपयोग करा, त्याचं गुलाम बनून राहू नका. संपत्तीचा उपयोग जीव कल्याणासाठी झाला तर ते पुण्य बनते, अन्यथा ओझे ठरते. आपणाजवळ असणाऱ्या संपत्तीचा, पैशाचा किंवा धनाचा उपयोग जीव कल्याणासाठी झाला पाहिजे, तरच त्याचे पुण्य होते, अन्यथा त्या पैशाचे ओझे ठरते. दिसायला धन मोठं, पण उपयोग झाला नाही तर ते पाण्यातल्या प्रतिबिंबासारखं फक्त दिसतं, जगाला फायदा नाही. आपणापाशी पैसे कितीही असू द्यात, भरमसाठ पैसे, भरमसाठ संपत्ती असेल, परंतु त्याचा उपयोग व्हायला हवा. जर त्या पैशाचा, त्या धनाचा, त्या संपत्तीचा उपयोग झाला नाही तर ते फक्त पाण्यातल्या प्रतिबिंबासारखं दिसतं, इतरांना त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून पैशाचा उपयोग करून घ्या. पैसा आपल्यासाठी आहे, आपण पैशासाठी नाही. परंतु पैशाचा उपयोग योग्य मार्गाला झाला पाहिजे, योग्य ठिकाणी झाला पाहिजे, योग्य त्या कारणासाठीच झाला पाहिजे, तरच त्या पैशाचा उपयोग होतो, अन्यथा ते ओझं ठरतं. जमा करायला शिक, पण त्याहून आधी योग्य ठिकाणी खर्च करायला शिक. थेंबे थेंबे तळे साचे. आजची बचत उद्या कामाला येते. त्यामुळे पैसा वाचवणे, पैसा जमा करणे हे अतिशय योग्य आहे, परंतु त्याआधी योग्य त्या ठिकाणी पैसा खर्च करायला शिकलं पाहिजे. योग्य त्या ठिकाणी पैसा खर्च करणे तीही एक प्रकारची बचत आहे. विनाकारण वायफळ खर्च आपण टाळायला हवा. जर आपण वायफळ खर्च टाळला, ती एक प्रकारची बचत होते, आणि आजची बचत उद्या कामाला येते. म्हणून पैसा वाचवायला शिकावा, पण त्याबरोबरच व्यर्थ खर्च टाळायला हवा. म्हणजे हव्या त्या ठिकाणी, लागेल त्या ठिकाणी, गरजेच्या ठिकाणीच पैसा खर्च करायला हवा. धन वाटण्यातच वाढतं. स्वतःपुरतं मोजून ठेवलेलं धन मृतवत असतं. आपण स्वतःसाठी जे पैसे ठेवतो ते एका ठिकाणी ठेवले तर त्याचा काही उपयोग होत नाही. धन वाटण्यातच वाढतं. अतिशय गरजू लोकांना, विश्वासाच्या लोकांना आपण मदत करायला हवी. योग्य वेळी आणि योग्य कार्यासाठी केलेली मदत हे आपल्याला पुण्य देऊन जाते. घर चालवण्यासाठी पैसा उपयोगी, पण संसार चालवण्यासाठी सद्विचार उपयोगी. घरातील विविध गोष्टी आणण्यासाठी किंवा घरातील लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसा कामी येतो, परंतु संसार चालवण्यासाठी सद्विचार उपयोगी पडतात. त्यामुळे आपले विचार नेहमी चांगले ठेवा. धनाने देव मिळत नाही, पण धनाचा सत्पात्री उपयोग केलास तर देवाचे दरवाजे उघडतात. पैसा, संपत्ती, धन हे देऊन देव प्राप्त होत नाही, परंतु ते आपल्याजवळ असणाऱ्या धनाचा, पैशाचा आणि संपत्तीचा चांगल्या कामी
चांगल्या गोष्टीसाठी उपयोग केला तर देवाचे दरवाजे उघडतात. म्हणजे संपत्तीचा सदुपयोग, संपत्तीचा चांगल्या कामासाठी उपयोग केला तर देवाकडे जाण्याचा मार्ग खुला होतो. उपभोगापेक्षा उपकारात खर्च केलेलं धन अधिक टिकतं, ते मनातही टिकतं आणि ईश्वर कृपेतही. उपभोग म्हणजे स्वतःच्या चैनविलासात पैसे खर्च करण्यापेक्षा लोककल्याणासाठी किंवा चांगल्या कार्यासाठी पैसे खर्च केले तर ते चिरकाल धन टिकतं, मनातही टिकतं आणि ईश्वर कृपेतही टिकतं. म्हणून उपभोगात पैसे खर्च करण्यापेक्षा उपकारात पैसे खर्च करा, ते पैसे अधिक काळ टिकतात. संपत्ती हे साधन आहे धर्म, सेवा आणि करुणा यांच्या वाटचालीसाठी. आपल्याकडे असणारी संपत्ती ही एक प्रकारे धर्म, सेवा आणि करुणा यांच्या वाटचालीमधील एक महत्त्वाचे साधन ठरते. धर्म आणि सेवा करण्यासाठी आपल्याजवळ असणारं धन हे उपयोगाला येतं. त्यामुळे संपत्ती हे साधन माना आणि धर्म, सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.